पुरुषांचं कारागृह आणि महिलांचं कारागृह हे एकमेकापासून सेपरेट आहे. त्या पलीकडची दुनिया आम्ही ऐकून होतो. त्या महिला कारागृहामध्ये गेलो तर तेव्हा एक सरप्राईज व्यक्तीला मला भेटता आलं. ती म्हणजे त्या अबू सलेमची गर्लफ्रेंड. तो माझ्या कानातून म्हणला, जेलमध्ये एवढ्या सुंदर बायका. आतापर्यंत आपली मानसिकता अशी आहे की महिला गुन्हेगार म्हणजे कोण, तर एक तर व्यवसायातल्या स्त्रिया किंवा पारध्यांच्या स्त्रिया. आता एक तिसरी कॅटेगरी यायला लागली. सुधा भारद्वाजांचा पण अनुभव पाहिला आपण. इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे आणि अशा गंभीर आरोपाखाली आतमध्ये गेल्यानंतर अनेक वर्ष त्यांना जामीन होत नाही. म्हणजे आश्चर्य वाटेल की DSKंच्या पत्नी आजही न्याय व्यवस्थेतले घटक महिलांविषयी थोडी सहानुभूती बाळगून असतात. पहिली चूक सगळ्या चित्रपट निर्मात्यांची, दिग्दर्शकांची, की सगळ्यात जेलमधले कैदी तुम्हाला युनिफॉर्म मध्ये दिसतात. आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये जाऊन पहा, 6,700 किंवा 6,800 कैदी आहेत. तिथले 5,500 कैदी तुमच्या आमच्यासारखे शर्ट पॅन्ट घालून फिरतात. ही बेसिक गोष्ट आम्हाला कोणी चित्रपटांनी किंवा कोणी दाखवली नाही. नमस्कार, भारी लोक आहे आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर भारी व्यक्तिमत्व त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेकांचं आयुष्य भारी बनवायला मदत करतात. आजचं आपल्याला लाभलेलं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यासाठी खूप काही भारी संदेश देऊन जाणार आहेत. सो आजचे जे काही गेस्ट आहेत त्यांचा अनुभव, त्यांचं ओव्हरऑल कार्यक्षेत्र खरं तर खूप इंटरेस्टिंग, खूप क्युरियस असं आहे. समाजामधल्या वेगवेगळ्या दोन टोकावरती त्यांनी स्वतः काम केलेलं आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे तो मला वाटतं की सर्वसामान्य माणसाला आयुष्य जगताना खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. आज आपल्याला लाभलेले गेस्ट म्हणजे ज्यांनी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगल्या पदावरती IPS अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि त्यानंतर पुन्हा एक वकील म्हणून खूप छान पद्धतीने ते आज काम करतात. सो हे दोन्ही टोकं ज्यांनी काम केलेलं आहे, दोन्ही बाजू ज्यांनी जवळून अभ्यासलेलं आहेत, इव्हन कारावास, तुरुंग अशा अनेक घटना, अनेक गोष्टी त्यांनी स्वतःहून अनुभवलेल्या आहेत. इतकंच काय तर हे त्यांचे अनुभव पुस्तक रूपात सुद्धा त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून तुम्हाला या वेगवेगळ्या समाजामधल्या अनेक गोष्टी जाणता येणार आहेत आणि म्हणून हा पॉडकास्ट जरूर शेवटपर्यंत पहा. येस, चला तर आपण स्वागत करूयात आजचं आपलं भारी व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्रनाथ पाटील साहेब. साहेब नमस्कार, तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात करून द्यावा, जेणेकरून मग आपण एक एक अनुभव तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही थोडक्यात परिचय करून दिलाच आहे की दोन टोकावरची आयुष्य जगलेला माणूस. तर माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी मूळचा मराठवाड्यातला, आमचं घराणं मराठवाड्यातला मूळचा, आणि माझं शिक्षण पुण्यातच झालं. मी COEP मधला इंजिनियर आहे. वा. आणि वर्षभर मी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होतो. त्यानंतर जसं विशीत आल्यानंतर कुणीतरी आपल्याला स्पर्धा परीक्षांचं एक, महाराष्ट्रामध्ये असंही एक वातावरण छान आहे स्पर्धा परीक्षांचं, बरोबर, तर त्यामध्ये आम्ही ओढलो गेलो होतो. आणि मुंबईमध्ये एक SISC नावाची एक संस्था आहे राज्य सरकारची, त्यांची स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी 2 वेळा UPSC पास झालो. 2002 साली मी इंडियन ट्रेड सर्व्हिसमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी तिथं जॉईन केलं, सर्व्हिस जॉईन करून काम करत होतो. आणि 2004 साली माझं इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं. तर मी टोटल 8 वर्ष दोन्ही सर्व्हिस मिळून मी सरकारी सेवेमध्ये राहिलो. आणि 2010 नंतर मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉईन झालो. आणि 2012 म्हणजे प्रिसाइजली ऑगस्ट 2012 ते साधारणपणे मार्च 2019 या काळामध्ये एक वेगळी कलाटणी मिळाली म्हणू शकतो आपण करिअरला. कारण मला नॅशनल पोलीस अकॅडमीनी व्हिजिटिंग फॅकल्टी किंवा गेस्ट फॅकल्टी म्हणून IPS प्रोबेशनर्सला आणि इन सर्व्हिस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मला वेळोवेळी पाचारण केलं. त्यामध्ये माझ्यापेक्षा काही सिनियर व्यक्तींनाही मला शिकवण्याचा आनंद आणि सन्मान मिळाला. मला एक 2019चा अनुभव नक्की आठवतोय की ज्याच्यामध्ये नॅशनल पोलीस अकॅडमीत मी प्रोबेशन असताना जे माझे गुरु होते ते 2019 साली माझं लेक्चर ऐकायला बसले होते आणि ही वॉज मायटी प्राऊड ऑफ मी. त्यांनी माझं खूप कौतुक केलं त्यावेळेस. तर यातून मी या अनुभवातून गेलो आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना भारतात आणि भारताबाहेरही नोकरी करायची संधी मिळाली. 1 वर्ष थोडी शिक्षण क्षेत्रामधली मला रुची वाटली म्हणून एका खासगी विद्यापीठामध्ये मी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीचा हेड म्हणून एक काम करून पाहिलं. सुंदर. हा माझा थोडक्यात अनुभव झाला.
सो ओव्हरऑल जर पाहिलं तर या तुमच्या म्हणजे प्रवासाकडे जर पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही टच करून आलेलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथला अनुभव घेतला आणि पुन्हा तुम्ही परत स्विच केलं. आज अनेक लोक करिअरच्या वाटेवरती आहेत, जे तरुण आहेत, ज्यांना करिअर करायचं आहे. सो तुमचा जर करिअर ग्राफ पाहिला तर खरं तर काय करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर सुद्धा उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीये. सो मला हा प्रश्न विचारायचा आहे की आज अनेक महाराष्ट्रातले तरुण, इव्हन त्यांचे पालक, जेव्हा केव्हा गावी जातो त्यांना जर विचारलं तर एकच आपल्याला पाहायला मिळतं, मेजॉरिटी हा क्राऊड आज कुठेतरी IAS IPS बनण्याचे स्वप्न पाहतायत. तुम्ही त्या पोस्ट अचीव्ह केल्या आणि काही कालांतरानं त्या सोडून पुन्हा करिअर चेंज केलं, तर याच्या पाठीमागचं म्हणजे नेमकं माइंडसेट किंवा तुमचा थॉट प्रोसेस काय होता की ते का चेंज केलं? हे बघा, मी सर्व्हिसमध्ये गेलो तेव्हा माझ्या मनात ही गोष्ट फार स्पष्ट होती की आता काय रिटायर होईपर्यंत बाहेर यायचं नाही. अगदी बरोबर. बरोबर ना. तर 26 जून 2005 रोजी माझ्या करिअरला अनपेक्षित कलाटणी मिळाली. ती अशी की नॅशनल पोलीस अकॅडमीमधला अमर मलकोश नावाचा एक घोडा रविवारीच्या सकाळी हॉर्स रायडिंगची प्रॅक्टिस करताना अचानक उधळला आणि 3 ब्रश जम्प मारताना त्याने मला असा हवेत 3 वेळा गोल फिरवला आणि मी खाली पडलो आणि त्याच्यामध्ये माझं कमरेचं हाड मोडलं. हो. तर मी नेहमी वर्तमानात जगणारा माणूस आहे. मी काय होतो आणि मी काय झालो असतो असा फार विचार करत जगत नाही. तर त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की त्यानंतर जेव्हा कालांतराने आपण जेव्हा उठून उभा राहतो, चालायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण तोच व्यक्ती राहिलो नाही. आज आपण एका इक्विलिब्रियम वरून निघालोय आणि दुसऱ्या इक्विलिब्रियम पाशी जाऊन थांबलोय. बरोबर. तिथंच परत नाही आलो. तर तेव्हा करिअर, कुटुंब यापैकी एकच गोष्ट चूज करता येत होती. तर तेव्हा मी असा विचार केला. माझ्या अनेक वर्षांपूर्वी माझे एक सिनियर होते, मी नाव नाही घेणार कारण अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत माझ्यासाठी ते. त्यांना साधारण 97-98च्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक अपघात झाला. ओके. आणि दुर्दैवानं त्यांची कमरेखालचा भाग अधू झाला. हो. आणि ते IPS सेवेत आजही आहेत, पण त्यांना गेले 20 वर्ष ते व्हीलचेअरवर आहेत. आणि मला खूप वेळा मनात भीती वाटायची, आपण कदाचित त्या रस्त्याला तर निघालो नाही ना. आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपल्याला खूप मोठं व्हायचं होतं. आपल्याला एव्हरेस्टवर जाऊन 30 वर्ष 40 वर्ष राहायचं होतं. पण एव्हरेस्टवरचं वेदर आता सहन होण्यासारखं नाही. त्यामुळे आता आपण माघारी वळलं पाहिजे. त्यामुळे मग त्या दृष्टीने मी करिअरचा रस्ता बदलला. नाही, पण हा खूप वेगळा विचार होता असं मी म्हणेन. कारण नॉर्मली गव्हर्नमेंट जॉब आणि जर का असा काही अपघात तर लोकांना वाटतं की जाऊ दे आता काय असेल ते, आयुष्य सुखासुखी चाललंय. पण खरं तर हा निर्णय तसा सुखासुखी राहण्याचा नव्हता. तिथून बाहेर पडणं हा निर्णय कुठेतरी म्हणतो ना की रिस्क घेण्याचा निर्णय होता आणि तरी तो तुम्ही घेतलात. नाही, कारण त्याला काय झालं की ज्याला फॉलबॅक मेकॅनिझम आहे, बरोबर, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात अनेक लोकांचे IAS IPS ऍस्पिरेशन्स असतात, पण ते काय करतात, सूर्याजी सारख्या परतीचे दोर कापतात. असे दोर युद्धात कापणं ठीक आहे, निर्वाणीच्या लढाईत कापणं ठीक आहे, पण जीवनाच्या रोजच्या करिअरच्या लढाईत कापणं योग्य नाही. अगदी. तर नेहमी एक फॉलबॅक मेकॅनिझम असावं लागतं. मी सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होतो, मी टेक्नोक्रॅट होतो, आणि त्यामुळे काय होतं, मला माहिती होतं माझ्याकडे एक स्किल आहे, माझ्याकडे एक शिक्षण आहे, COEP सारख्या कॉलेजमधली डिग्री आहे इंजिनिअरिंगची. त्यामुळं आपल्याला जर परत जायचं असेल कुठल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये तर रस्ता उपलब्ध होता. ग्रेट. आणि मग त्यामुळे विचार काय केला मी, फार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन नाहीये, मला फक्त हे रिकन्साईल करायचं आहे की मी आता खांद्यावर स्टार लावून मिरवायला नाही, कारण शेवटी आपलं करिअरचं ध्येय काय आहे की आपल्याला काहीतरी मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करायचं. ऍब्सोल्युटली. मग इकडं नाही करू शकत तर इकडं करू. ग्रेट. आपण स्वतःलाच त्या प्रॉब्लेम्समध्ये अडकवून स्वतःभोवती कोश निर्माण करणं आणि स्वतःच्या क्षमतांना दाबून ठेवणं याच्यापेक्षा माझ्याकडे अजून काहीतरी स्किल आहे आणि त्याचा उपयोग करूयात, खूप चांगला विचार होता. अगदी. आणि त्यानंतर म्हणजे खरं तर ही जी काही सर्व्हिस तुम्ही केलीत IPS म्हणून, तर त्यावेळेला तुम्ही गुन्हेगारी किंवा या सगळ्या विषयावरती थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. कारण दोन्ही टोकांवरती काम करत असताना पूर्वीचा जो ॲज अ IPS अधिकारी म्हणून तुमचा अनुभव होता, सध्याचं आजची परिस्थिती आपण जी काही समाजामधली पाहतोय, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे किंवा असंही म्हटलं जातं की पोलीस वाढवून कधी गुन्हेगारी कमी करता येणार नाही. पण आज
ही जी काही संपूर्ण परिस्थिती समाजाची होत चाललेली आहे, तरुण किंवा युथ ची होत चाललेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल तुमच्या अनुभवातून? हे बघा, आम्ही पोलीस खात्यामध्ये असताना आमची मानसिकता कायम एक्स पोस्ट फॅक्टो असते. म्हणजे आपण म्हणतो ना की डॉक्टर, वकील आणि पोलीस यांच्याकडे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत जायचं नसतं. बरोबर. बरोबर आहे. त्यामुळं समाजामधली गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आणि आम्हाला काही फरक नाही पडायचा. ती गुन्हेगारी वृत्ती जेव्हा गुन्हेगारी कृतीत परिवर्तित होती तेव्हा आम्ही पिक्चरमध्ये यायचो. बरोबर आहे. बरोबर. आणि आत्ता जो झालेला बदल आहे किंवा मी त्या स्वतः जेव्हा ते तुरुंगातलं विश्व पाहिलं किंवा त्याच्यानंतर आज वकिली क्षेत्रात आल्यानंतर अनेक ज्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात जाऊन अनेक वर्ष फरफट झालेली माणसं आणि त्यांची कुटुंब पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की कदाचित आपण वृत्ती या शब्दाकडे जर जास्त लक्ष दिलं असतं. म्हणजे आपल्याकडे काय झालंय, प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग ही कॉन्सेप्ट अजूनही तेवढी रुजलेली नाही. महत्वाचा भाग आहे. हा, त्यामुळे काय झालंय, आम्ही त्याच्याकडे कायम याच नजरेने बघत असतो की घटना घडली की आपण फक्त मेकॅनिकली ती अप्लाय करतोय. आमच्या दृष्टीनं माणूस पकडला जाणं, त्याला तुरुंगात टाकणं, त्याला शिक्षा होणं हे आमचं एक यार्डस्टिक मधलं टिक इन द बॉक्स संपलाय. पण तो ज्या समाज व्यवस्थेमधून येतो आणि ज्या समाज व्यवस्थेमध्ये एक गुन्हेगार पकडला गेल्यानंतर दुसरा निर्माण होत राहतो, त्याच्याबद्दलचं चिंतन एक कदाचित त्या पदापेक्षा वर जाऊन करणं गरजेचं होतं. ते कदाचित तेवढं होत नसावं असं मला वाटतं. अगदी त्यामुळे बरोबर. समाज म्हणून तुम्हाला जे वाटतंय, जी काही तुमच्या मनामध्ये जी भावना निर्माण होते, गुन्हेगारी वाढत चालली, हे झालं, तेव्हा तुम्ही हेही बघता की तुम्हाला समाज म्हणून तुम्हाला त्या नजरेतून दिसतं की एक माणूस आत गेलाय आणि दुसऱ्या माणसाची वृत्ती पाहता तो आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी अगदी बरोबर. ही नजर बहुधा पोलीस खात्यात कमी पडते. अगदी बरोबर आहे. थोडक्यात काय तर आपण आजारावर काम करतोय, म्हणजे आजारी माणसांवर काम करतोय, आजारावर काम अजूनही करत नाहीये. म्हणजे ज्या आज factories मी आहेत- असं म्हणत नाही अजिबातच होत नसावं, पण बरंचसं नाही होत. अगदी बरोबर आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी आज ही परिस्थिती कदाचित न बदलता ॲज इट इजच आहे, ते समतोल तसाच पुढे चाललेला आहे. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना अजून काही किस्से तुमच्या पुस्तकरूपी पुस्तकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले किंवा समाजापर्यंत पोहोचले, तर आज बाल गुन्हेगारी, महिला गुन्हेगारी, तर याच्याविषयी सुद्धा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सो आज विशेषतः महिलांमधून खूप काही गुन्हेगारी वाढलेली जाणवते. सो तुमचा त्याबद्दलचा अनुभव काय? काही किस्से तुम्ही मेन्शन केलेले आहेत, तर ते थोडेसे जाणून घ्यायला आवडतील. महिला गुन्हेगारीविषयी काय बोल? हे बघा, असं आहे की पुरुषांचं कारागृह आणि महिलांचं कारागृह हे एकमेकापासून सेपरेट आहे. बरोबर. आमच्या दोघांमध्ये एक येरवडा जेलचा रस्ता जायचा. त्यामुळे पलीकडची दुनिया आम्ही ऐकून होतो. परंतु मी अनेक महिलांना पूर्वीही भेटलोय, कारण सर्व्हिसमध्ये असताना काही कारागृहांना आम्हाला व्हिजिट करण्याची संधी मिळाली होती. त्यात आम्ही महिला कारागृहांमध्ये गेलो होतो. अनेक वेळा गुन्ह्यांशी संबंधित किंवा गुन्ह्यामध्ये अडकलेल्या किंवा त्यात म्हणजे त्यातून काही शिक्षा लागल्या अशा काही महिलांशी भेटण्याची संधी मिळाली होती. मध्यंतरी योगायोगाने मी येरवडा महिला कारागृहातल्या काही कैद्यांचे केस लढतोय आणि त्यामुळे मी ऑनलाईन त्या महिलांच्या मुलाखती घेतो. त्यामुळे आजकाल काय झालंय की दरी मिटली आहे, प्रत्यक्ष मला फर्स्ट हँड ऐकायला मिळतंय. हा, तर असं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की आतापर्यंत आपली मानसिकता अशी आहे की महिला गुन्हेगार म्हणजे कोण, तर एक तर वेश्य व्यवसायातल्या स्त्रिया किंवा पारध्यांच्या स्त्रिया. बरोबर. बरोबर आहे. आता एक तिसरी कॅटेगरी यायला लागली, ती म्हणजे अशी आहे की आर्थिक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या स्त्रिया. आता त्याच्यात काय होतंय आजकाल की कित्येक वेळा गुन्हा केला असतो पुरुषांनी आणि बाईची फक्त सही घेतलेली असते बायकोची, एक डायरेक्टर म्हणून, तिला काय माहीतच नसतं. अशा अनेक बायका मेजॉरिटी आहेत तिथं, ज्यामध्ये सुधा भारद्वाजांचा पण अनुभव पाहिला आपण. इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे हा, आणि अशा गंभीर आरोपाखाली आतमध्ये गेल्यानंतर मग अनेक वर्ष त्यांना जामीन होत नाही. म्हणजे आश्चर्य वाटेल की DSKच्या पत्नी, त्यांना इतकी वर्ष काढावी लागली. आणि ते अशा काळामध्ये की त्यांची पोटची लेख त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये गेली. म्हणजे किती दुःख त्यांनी झेललं असेल त्यामध्ये.
तर त्यांच्या समस्या ज्या आहेत ना तिथल्या, त्या इतर पुरुषांच्या जेलपेक्षा कैक पटीने जास्त आहेत. जे आजही न्याय व्यवस्थेतले घटक महिलांविषयी थोडी सहानुभूती बाळगून असतात आणि महिलांना जामीनही लवकर मिळतो. महिलांच्या अटकेच्या बाबतीतही सावधपणा बाळगला जातो. तो बरोबरही आहे, कारण आमची जेल व्यवस्था इतकी वाईट आहे की तिथं पुरुषांचं जगणं जर अवघड असेल तर महिलांचं जगणं दुरापास्त आहे. बापरे. आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो की मी येरवडा जेलमध्ये असताना ऑगस्ट 2022 मध्ये मला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. हे सामाजिक कार्यकर्ते येरवडा जेलमध्येही काम करत होते, महिला कारागृहासाठी काम करत होते. महिला कारागृहातल्या एका महिला कैद्याची सुटका झाली. पुरुषांची सुटका झाली आणि महिलांची सुटका झाली, यातला फरक समजून घ्या. की असं कसं होतं की माणसाला समजा तुरुंगवास झाला, त्याच्यानंतर तो 8-10 वर्षांनी सुटला, तर बऱ्यापैकी वेळा आपल्याकडे कसं होतं की भावाचं लग्न झालं असतं, बहिणीत झालं असतं. आणि मराठी माणसाचा प्रॉब्लेम असा झालाय की एकाच घरात 4 चुली पेटतात लग्न झालं की. अगदी बरोबर. संसार वेगळा झाला की माझा तुझा काय संबंध नाही, वेगळा होतो. हा एकटाच राहतो, मग याला कोणी मदत करायला तयार नसतो. पुरुषाला थोडी तरी मदत मिळते. या महिलेचं असं झालं की ही महिला जेल बाहेर येईपर्यंत हिच्या पतीने दुसरं लग्न केलं. ठीक आहे. तिचा भाऊ म्हणला मलाच खायला काय नाही, मीला कुठे सांभाळू. ही बाई जेल बाहेर येऊन उभी आहे, हिला कोणी सांभाळायचं. मग जेल बाहेर येऊन जामीन झालेली ही बाई टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीनं आंबेगाव पठारावरच्या एका सामाजिक संस्थेमध्ये, स्नेहालय नावाची ती संस्था आहे, त्या संस्थेमध्ये दाखल केली जाते. तिची 2-3 दिवस 4 दिवस काळजी घेतली जाते. दरम्यानच्या काळात टाटाला काय पडलंय हो, म्हणजे आपल्या पण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे सामाजिक कार्यकर्ते त्या भावाला अकोल्याला फोन करतायत. अरे बाबा, तुझीच बहीण आहे, सख्खी बहीण आहे, एकाच आई बापाची पोरं तुम्ही, हे सांगावं लागते तुम्हाला. मग त्या भावाची माया जागृत होती. मग तो भाऊ म्हणतो मी येतो, तिला न्यायला कसं बी करतो, सांभाळतो, काय हरकत नाही. पण म्हणतो माझी अशी परिस्थिती आहे की मला पुण्यापर्यंत यायला पैसे नाहीत. मग हे पैसे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देते. तो पुण्यात येतो आणि त्याला त्या स्नेहालय संस्थेमधनं तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांची पण कागदपत्र पूर्ण करायची, त्याला एखाद दिवस लागतो. बरोबर. मग मधल्या काळात याला कुठं राहायची व्यवस्था करायची, तर याची येरवड्याच्या रात्र निवारा केंद्रात राहायची सोय टीस करते. त्याच्यानंतर परतीचं तिकीट काढतंय. जाताना भाऊ म्हणतो की तुम्ही परतीचं तिकीट जे काढले ते अकोल्यापर्यंत काढले, तिथून माझं गाव 10 किलोमीटर राहते, मी तिथं पण कसं जाऊ आणि रस्त्यात खायचं काय. मग त्याचे पण पैसे आम्ही टीसनीच द्यायचे. अशा पद्धतीनं एका परित्यक्त्या येरवडा जे महिला कारागृहातून जामिनावर नाही, शिक्षा संपवून बाहेर पडलेल्या महिलेचं पुनर्वसन टीसनी केलं. ऐकून असं वाटतं की माणुसकी संपते की काय. नाही, असं आहे की माणुसकी जी आहे ना ती स्वार्थी आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही महाभारतातलं उदाहरण बघा. ज्यावेळी द्रोणाचार्यांच्या मुलाला अश्वत्थाम्याला खायला घालायला पैसे नव्हते, त्याची आई पाण्यामध्ये पीठ मिसळून दूध म्हणून पाजत होती. त्यावेळी द्रोणाचार्य आपल्या मित्राला भेटायला, कुणाला मदर नरेश, द्रुपद होता ना त्यावेळेस, तर ज्यावेळेस द्रुपद त्याला भेटायला गेले होते, तेव्हा द्रुपद काय म्हणाला, मैत्री ही बरोबरीच्या लोकांबरोबर होते. म्हणजे हे आजचं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की त्या बाईकडे जर खूप पैसे असते, जर कोणीतरी कानात येऊन सांगितलं त्या बाईच्याकडे 10 कोटी रुपयाचे डायमंड आहे, तर सगळी दुनिया आली असते तिच्याकडे. आणि त्यामुळे काय होतं की तिच्याकडे काही नव्हतं. त्यामुळे माणूस, तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवायची की नाही, त्याच्याशी माणुसकी जपायची की नाही, हे आपण कशावरून ठरवतो, तर त्याच्याकडनं माझा कुठला स्वार्थ भागवला जाणार आहे त्याच्यावर. अगदी बरोबर आहे. पण या याच्यामध्ये जसं आता पुनर्वसन केंद्रामध्ये आयदर कारावासामध्ये या लोकांच्या अस्मितेला जाग करण्याचं काम केलं जातं का. उदाहरणार्थ
हीच जी महिला आहे त्याच्यातली जर का म्हणतो ना की माणसाचा एकदा इगो हर्ट झाला की माणूस कोणत्याही उंचीवरती पोहोचू शकतो, कोणत्याही टोकाला तो पोहोचू शकतो. पण ज्या महिलेवरती एवढा अन्याय होतोय, याचा अर्थ की म्हणजे स्वतःचा पती दुसरं लग्न करतोय पत्नी कारावासामध्ये असताना, स्वतःचा रक्ताचा असणारा भाऊ नाकारतोय, तर मग अशा महिलांनी स्वतःच्या जीवावरती उभं राहावं, स्वतः काहीतरी कर्तृत्व करावं. कारण आजही तुमची मानसिकता ढासळली तर आयुष्य ढासळलं. जर मानसिकता जिवंत असेल तर कोणत्याही वयात तुम्ही पुन्हा काही अचीव्ह करू शकता. मग ती मानसिकता बदलण्यासाठीचे काही कार्यक्रम किंवा अशा काही गोष्टी या अशा व्यक्तींसाठी राबवल्या जातात का? हे बघा, सिंधुताई सपकाळणं सोपं नसतं. म्हणजे लाखांमधला एखादा व्यक्ती होतो. बरोबर. भारतीय समाजामध्ये आम्ही स्त्रीवर जन्मापासून संस्कार हेच केलेत की तुझ्या आयुष्यामध्ये तू कायम दुसऱ्यावर पंख अवलंबून आहेत. पंख कापलेत सुरुवातीलाच. अवलंबून आहेत. आणि त्यामुळे काय होतं, पुरुषाला उभं राहता येतं. पुरुषालाही उभं राहणं सोपं नाही. मी जेल बाहेर आलेले अनेक कैद्यांना भेटतो. कित्येक वेळा माझे बरोबर राहिलेले एक मित्र माझ्या सोबतचे जे होते ते मला येऊन भेटतात, रडतात. याचं कारण असं आहे की आत्मविश्वास ढासळलेला आहे. मला उभं राहायचंय, परंतु मी आज अशा अवस्थेमध्ये आहे की मला लोकांच्या डोळ्यात बघायची भीती वाटते. कारण मी जेलचा कैदी म्हणून राहून आलोय. माझ्यावर एक शिक्का बसलेला आहे. समाज मला स्वीकारायला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, मला कुठलीही फॉर्मल नोकरी लागू शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन येतं. मला ओलाचा ड्रायव्हर म्हणून पण काम करता येत नाही. मला स्विगी झोमॅटोमध्ये काम करता येत नाही. त्यामुळे मला फक्त सेल्फ एम्प्लॉयमेंटचे जॉब मिळू शकतात. ओव्हरनाईट ते सोपे नसतात तुम्हाला पैसे कमवणं तिथं. त्यामुळे पुरुषाला कदाचित प्रयत्न करून पानाची टपरी टाकता येईल. बाईने काय करावं? तिने भांडे घासायचीच कामं करायचं आयुष्यभर. त्यामुळं त्यांना मोटिवेशनल लेक्चर देणं सोपं आहे. मोटिवेट करणं अवघड आहे. अगदी बरोबर आहे. लेक्चर देऊन टेम्पररी पेटवता येईल, बट आतमधून जोपर्यंत तुमचा स्वजागा होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. आतमधून ते ज्योत पेटली पाहिजे. बट असे कार्यक्रम घेतल्यानं कदाचित 100 मधली 10 लोक तरी मोटिवेट होऊ शकतील, काही करू शकतील. आज आपण MLM मध्ये पाहतो किंवा अनेक काही क्षेत्रांमध्ये पाहतो. आजकाल पॉडकास्टमधून आपण अनेक 0 टू हिरोच्या जर्नी ऐकतो आणि अनेक लोक इन्स्पायर झालेले आपण बघतो. अनेकांनी आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं. सो अशा प्रकारे, कारण शारीरिकतेवरती काम केलं जातं, त्यासाठी हॉस्पिटल्स आहेत, खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. पण ती मानसिकता, ती प्रबळ इच्छाशक्ती आणि जो तुम्ही म्हटलात तो आत्मविश्वास पुनर्निर्माण करण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की काही कार्य या व्यक्तींसाठी केलं जाणं गरजेचं आहे. अगदी खरं ना. म्हणजे तुम्ही जेव्हा जेलमध्ये काही वेळा मोटिवेशनल लेक्चर्स होतात, मेडिटेशनचे प्रोग्राम होतात. ओके. याचा पर्पज हाच असतो की त्यांना आपण मोटिवेट करावं, पॉझिटिव्ह राहायला शिकवावं. फक्त आपल्याला याची काळजी घ्यावी लागते की फक्त मोटिवेशनवर पोट नाही भरत. मोटिवेशन हे विरजण आहे दुधामधलं. पण जर नुसतं पातेलं मोकळं असेल, नुसतंच विरजण टाकलं तर दही कुठून बनावं? त्यामुळे तुम्हाला त्यांना काही स्किल द्यावे लागतील. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागेल आणि मग मोटिवेट करा. मग ते विरजण म्हणून कार्य करेल. तर त्यामुळे मोटिवेशनचा फायदा होतो का? होतो. म्हणजे असे अनेक उदाहरणं मला माहिती आहेत की जेल बाहेर आल्यानंतर लोक पुन्हा गुन्हेगारीकडे नाही वळले. मला असे काही लोक मधल्या काळात माहिती आहेत की जेलमध्ये असताना सराईट पाकिटमार होता. यावर्षी त्यांनी जेल बाहेर आल्यानंतर पहिलं काय करावं, तर आळंदीला जाऊन त्यांनी माळ घातली आणि नंतर आळंदी टू पंढरपूर बिचारा चालत गेला पंढरपूरपर्यंत आणि त्या दिंडीबरोबर जे खायला मिळेल ते खायचा. आणि तो अगदी वाखरीला गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता की सर, मला 500 रुपये पाठवा ना. 1 रुपया कधी नाही मागितला त्यांनी. मला 500 रुपये मागितले. म्हटलं काय कशासाठी हवेत मला सांग की पहिलं. म्हटलं काय झालंय, उद्या पंढरपूरला पोहोचतोय, तर विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. माझ्या दिंडीमधल्या सगळ्या लोकांनी नवीन नवीन धोतर घेतले, माझ्याकडे धोतरच नाही. मला काय म्हणायचं आहे की तो सन्मानाने जगतो का? जगतो. निश्चित. हे मोटिवेशनचं उदाहरण आहे का? आहे. पण हे उदाहरण सांगितलं तर कदाचित तरी सुधारतील लोक. पण या माणसाला सुद्धा, अशा माणसाला सुद्धा
मोटिवेशन पेक्षा 1% एक्स्ट्रा गोष्ट गरजेची. मग ती स्किलच्या माध्यमातून असेल. स्किल एज्युकेशन आता कारावासामध्ये आलेला तो व्यक्ती कदाचित 6 महिन्यासाठी असेल, 1 वर्षासाठी असेल किंवा जन्मठेप 14 वर्षासाठी असेल. तर या व्यक्तींना, कारण येणारा व्यक्ती आज आपण पाहतोय की 18 वर्षाची मुलं सुद्धा आज गुन्हेगार बनून आतमध्ये येत आहेत. सो या अशा व्यक्तींना स्किल एज्युकेशन काही दिलं जातं का कारावासामध्ये? शिक्षा लागलेल्या कैद्यांना मिळतं. ओके. परंतु जेलमध्ये आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर 3/4 आपल्याकडे अंडर ट्रायल आहेत, म्हणजे कच्चे कैदी आहेत. ओके. तुम्ही आत्ता म्हणालात की 18 वर्षाची मुलं यायला लागली. 18 वर्षी मुलाला शिक्षा लागते का हो? आपली जी जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जशी कार्य करते, म्हणजे एखाद्या माणसाने 18 वर्षी जर गुन्हा केला तर तो 40व्या वर्षी सिद्ध होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे मग शिक्षा लागलेल्या कैद्याचं वय काय असतं? 40, 45, 50. आता माझ्या सोबत एक शिक्षा लागलेले वॉचमन होते, त्यांचं बिचाऱ्यांचं वय होतं 64 वर्ष. ठीक आहे. बापरे. तर सांगायचं तर त्यामुळे काय आलं, कधीतरी 21 सणापूर्वी त्यांनी काहीतरी गुन्हा केला असेल, त्याची शिक्षा आम्ही आता दिली त्यांना. तर मग तुम्हाला जे स्किल द्यायचे ते कुणाला द्यायचेत? तर 18 वर्षाचे पोराला. कारण ते पोरग बाहेर जाऊन गुन्हेगार होता का माने. त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी चालू आहे आमच्या जेलमध्ये. ज्याला तुम्हाला शिकवायला पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, स्किल काय द्यायचे? मला हे वाटतं म्हणून द्यायचे. म्हणजे तुम्ही असं गृहीत धरा की एखाद्या चित्रपटासाठी चित्रपट संगीत बनवताय आणि तुम्ही संगीतकार आहात आणि 10 लोक बसले, त्यांना असं म्हणणार का वाजवा, तुम्हाला वाजवायचं ते? असं नाही होत ना. तुम्ही सांगता ना बासरीवाल्यांनी कधी वाजवायचं, हार्मोनियम वाजवायचं की नाही, हे तुम्ही ठरवता की नाही. संगती त्याशिवाय ते संगीत निर्माण होणार नाही. मग आता येरवडा जेलमध्ये किंवा कुठल्याही कारागृहामध्ये आम्ही कुठल्या कैद्याला काय प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणाचा त्याला बाहेर जाऊन काय उपयोग, याचं सायन्स कोणी स्टडी करतं का हो? पण ते करायला हवं ना. अगदी खरं ना. तुमचं म्हणणं पटलं मला पूर्णपणे. केंद्र सरकारने 2016 साली एक महान प्रोग्राम आणला. म्हणजे अनेक वेळा काय होतं माहिती का, आपल्या देशामध्ये इंदिरा गांधींच्या काळापासून गरिबी हटावची फेल का झालं, कारण त्यांनी अनेक भारी प्रोग्राम आणले आणि ते खालच्या लेवलला फेल झाले. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे स्किल इंडिया प्रोग्राम आहे. या स्किल इंडिया प्रोग्रामचा मी जेव्हा मॅन्युअल वाचत होतो त्यामध्ये एका ठिकाणी असं लिहिलंय की एक ऑब्जेक्टिव्ह या स्किल इंडिया प्रोग्रामचं की कारागृहातल्या कैद्यांना प्रशिक्षित करायचं. आणि काय प्रशिक्षित करायचं? कुणीतरी रिसर्च करून ठेवलाय वरती केंद्रामध्ये की अशा प्रकारची जर प्रशिक्षणं दिली तर त्याला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. म्हणजे रेफ्रिजरेटर दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती, एअर कंडिशन क्लिनिंग असेल, कार वॉशिंग, दररोजची कामं जी आहेत मला, नर्सिंग सर्व्हिसेस, ओल्ड एज केअर, शेळीपालन, अनेक प्रकारच्या स्किल्स त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलेत. कित्येक स्किलसाठी इक्विपमेंट पण लागत नाहीत. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये 42,000 कैदी आहेत आजच्या घडीला. मला एक कैदी दाखवा ज्याला तुम्ही 2016 पासून 2025 सालापर्यंत एका कैद्याला तुम्ही कधी स्किल इंडिया प्रोग्रामच्या अंडर कधी ट्रेनिंग दिलंय का? मग हे कागदावरतीच नाही, ट्रेनिंगच दिलं नाही, कागदावर पण नाही, मागितलंच नाही. आमच्याकडे सर्वात भारी गोष्ट काय माहिती का, आम्ही मागणीच करत नाही, लफडच नको, पुरवठ्याचा विषयच नाही. मग या ह्याला जबाबदार कोण? हे बघा, आता कसं आहे माहिती का की म्हणजे त्या पूर्वी एका ह्याच्यामध्ये एक चोर सोडून संन्याशाला फाशीची एक गोष्ट ऐकली असेल तुम्ही. अगदी बरोबर. ती काय होती, त्याला संन्याशाला का फाशी दिलं? कारण शेवटी जेव्हा चोर पकडून आणला तेव्हा कळलं की फाशीचा जोर मोठ्या मापाचा आहे. मग त्या मापाचा संन्याशी सापडला म्हणून संन्याशाला फाशी दिलं. तर आपण याला जबाबदार कोण ह्या चर्चा करण्यात पॉइंटच नाही. मी उलट म्हणतो की त्याची जबाबदारी निश्चिती करायला नको. आत्ताही विनंती करूया आपण की बाबा असा एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये हे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामध्ये हे बजेट आहे, तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त बजेट मागायचं, जाऊन मागा ना. बरोबर. रस्त्यावरचे पेवर ब्लॉक्स 10 वेळा बदलता एका वर्षातून, तिथं नगरसेवकांची नावं लिहिता, आमच्या यांच्या कृपेने झालंय. जेलमध्ये लिहून ठेवा, आम्हाला काय फरक नाही पडत, आम्ही नगरसेवकांना हार घालू, पण तिथे कोणी करायला तयार नाही ना.
जर आपण आजच्या ह्या कैद्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी जर काय आपण व्यवस्था केली नाही, त्याला काही आपण स्किल दिले नाही, तर हा कैदी जेव्हा खऱ्या अर्थानं बाहेर येईल, तर पुन्हा गुन्हेगारी करण्याची शक्यता वाढते. कारण त्याच्याकडे पर्याय नाहीये. मी असं म्हणत नाही की तो गुन्हेगारीकडेच जाईल. Possibilities. काही वेळा असं होतं की तो इतकं भयानक विश्व पाहतो. कारण जेलवाल्यांनी 2 गोष्टीची व्यवस्था केली. त्याला स्किल जेल देत नाही ही एक प्रॉब्लेम आहे. पण त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे की जेल इतकं भयानक मोठं विश्व आहे की लोक म्हणतात परत पुन्हा जात नाही. मी भीक मागेन पुन्हा जात नाही. तर अशाही पद्धतीने लोक हे होतात. परंतु काय होतं ते का, मला माझ्याच बरोबर राहिलेले 1-2 कैद्यांची उदाहरणं माहिती आहेत की जे जेलमध्ये परत गेले. त्यापैकी एक कैदी माझ्याकडं नेहमी यायचा. तो माझा चांगला मित्रही होता. त्यांनी मला आतमध्ये असताना मदतही केली खूप आणि माझी त्याच्याविषयी कायमच सहानुभूती होती, आजही आहे. आणि अचानक मला एकदा जेलमधनं एक मेसेज आला. काय झालं, एका कैद्याची मी मुलाखत घेत होतो वकील म्हणून. त्या कैद्याने मला सांगितलं, तुम्हाला अमुक अमुक माणसाचा निरोप आलाय की त्यांनी सांगितलं तुम्ही पण माझी मुलाखत टाका. म्हणलं हा तर जेल बाहेर आहे, हा कशाला मुलाखत टाकायला सांगेल. नाही म्हणजे साहेब तो परत आत आलाय. आणि मी त्याशी जेव्हा मुलाखती जेव्हा बोललो तेव्हा अक्षरशः ढसा रडत होता माणूस. तो क्षमा मागत होता माझी. त्याच्यानंतर तो पुन्हा सुटला. माझ्याकडे आला होता आणि मला म्हणाला की मला असं वाटलं तुम्ही मला स्वीकारणार नाही. पण कसं असतं माहिती का, ते शंकराचार्यांची एक गोष्ट आहे की शंकराचार्यांना 21 वेळा विंचू चावला. हम्म. का? कारण तो विंचू पाण्याकडे जात होता आणि शंकराचार्य उचलून त्याला बाजूला टाकत होते. आणि विंचू चावला, शंकराचार्य बिचारे विवळत बसले होते. शिष्य म्हणले अहो कशाला उचलायला गेला त्याला. अरे म्हणजे एक लक्षात ठेव, चावणं त्याचा धर्म आहे, वाचवणं माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म सोडत नाही, मी माझा धर्म का सोडू. काय होतं माहिती का ना, की बुडता हे जन न देखवे डोळा, तुकाराम महाराज सांगून ते आपल्यासाठी सांगितलं ना, त्यांनी स्वतःसाठी नव्हतं, एकट्यासाठी सांगितलं ना. बरोबर. मग आपण हे पाहतो आपल्या आसपास, आपल्याला कल्पना आहे की आपण ते विश्व पाहून आलो आता आयुष्यात पुन्हा हा देह सोडेपर्यंत तरी पुन्हा हात फिरकण्याची शक्यता नाही. आणि गेलो तर फक्त यांच्या काहीतरी प्रबोधनात बोलायला गेलो तर गेलो, अदरवाईज जात नाही. पण मग यांना आपल्याला बाहेर काढणं आपलं कर्तव्य आहे ना. नक्कीच कर्तव्य आहे. सो या आपल्या चर्चेमध्ये एक महत्वाचा भाग तुम्ही बोललात ते म्हणजे जेलमधली ती भयानकता किंवा भयावता ती नेमकी काय असते. ऍटलिस्ट म्हणजे काय आहे की तुमच्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत की नेमकं ते भयावह आहे तर ते का आणि नेमकं कशामुळे. व्याख्या करणं अवघड आहे. पण काही किस्से तरी ऐकू शकतो. म्हणजे आपण म्हणजे साधारणपणे भयावह या शब्दाची आजपर्यंतची जेल बाहेरच्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने जी काही व्याख्या केली असेल ती व्याख्या जिथं संपते तिथं जेल सुरू होतं. बापरे. ठीक आहे. तर आपण कुठं झोपतो म्हणजे साधारण 1.5-2 फूट रुंदीच्या जागेमध्ये जिथं आपली पाठ टेकू शकत नाही एवढ्या जागेमध्ये माणूस झोपतो. आपण जे जेवण करतो ती जेवण बांधकामावरचे मजूर पण जेलवरचे मध्ये काम करणारे जेवायला तयार होत नाहीत. आपण ज्या वातावरणात राहतो म्हणजे आंघोळीचे हौद असतील, तिथली शौचालय असतील, आपल्या अस्वच्छतेच्या सगळ्या कल्पना जिथं थांबतात तिथं ते सुरू होतं. मग आपण अशा विश्वात जगतो की जिथं आपल्याला असं वाटत राहतं की आपण वन पीस इथून जर बाहेर गेलो तर खूप मोठी गोष्ट. म्हणजे जेलमध्ये जर खोकला झाला तर डांग्या खोकल्यामध्ये कन्वर्ट होतो. जेलमध्ये जर सर्दी झाली तर बरी होत नाही. बॉडीमध्ये इम्युनिटी शिल्लक राहत नाही. म्हणजे जेलमध्ये खुजली म्हणजे त्वचा रोगाचा एक खूप पॉप्युलर आजार आहे. पॉप्युलर यासाठी शब्द वापरतो की जेलमध्ये राहून आलेला एकही व्यक्ती त्या तडाख्यातून सुटला नाही. मला आठवतंय की त्वचा रोगासाठी जेलमध्ये कॅम्प भरायचे कारण त्वचा रोगाची औषधं महाग असतात, ट्यूब मिळत नाहीत. त्यानंतर गोळ्या पण फार फार उपलब्ध होत नाहीत. मग एनजीओ कुठली आली तर सोय करते. अचानक जेव्हा एकदा जेलमध्ये असताना अशी घोषणा झाली होती की एक एनजीओ आहे जी त्वचा रोगावर औषध देणार आहे. तेव्हा लाईनीत उभं राहायचे
बरं, लाईनीत उभं राहायचंय तर कसं उभं राहायचंय, तर तुम्ही कपडे काढून फक्त अंडरवेअरवर उभं राहायचं. का? कारण तुम्हाला खुजली झाली दाखवायला तर पाहिजे त्याला, तर तुम्ही फुकट औषध घेऊन जाल. म्हणजे आमच्यावर विश्वास आहे. तर प्रत्येक यार्डात रांगा लागल्यात. आणि आश्चर्य असं वाटेल की काही काही यार्डांमध्ये 2/3 माणसं त्या यार्डातली लाईनीत उभी आहेत. बापरे. म्हणजे किशोर विभाग 3 बराकी मिळून साधारणपणे 700 कैदी असतील. तिथले 550 तरी कैदी लाईनमध्ये कपडे काढून उभे आहेत रांगेत. म्हणजे किती लोक त्या समस्या झेलतात ते घरच्यांना मुलाखतीच्या वेळेस सांगू नाही शकत की आम्ही इतक्या भयानक परिस्थितीतून चाललोय म्हणून. पण ते दररोज त्या अवस्थेमध्ये जगतात. आपण जेव्हा म्हणतो की यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे, आपण त्यांना काहीतरी त्यांना आपण पुन्हा पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी त्यांना किलर इन्स्टिंक्ट दिला पाहिजे, हे सगळं थेरॉटिकल आहे. जोपर्यंत त्याला जगण्यासाठी मिनिमम गोष्टी आपण देऊ शकत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते पालथ्या घडावरचं पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये असा एखादा गुन्हेगार जो की अनावधानानं किंवा कायद्यानं सिद्ध केला म्हणून गुन्हेगार बनलेला आहे, रियालिटीमध्ये तो गुन्हेगार नसेलही, तर अशा व्यक्तींची मानसिकता काय होत असेल की खऱ्या अर्थानं मी गुन्हेगार नाही, मी गुन्हा केलाच नाहीये, बट कोणामुळे तरी मी अडकलं गेलोय किंवा मला अडकवलं गेलंय, अशी परिस्थिती असणारे अनेक कैदी असतील की ज्यांच्यावरती कुठेतरी झालेलं आहे, तर त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल? खूप वैयक्तिक आहे हो. म्हणजे काही कैदी मला असे भेटलेत की जे त्यांनी या परिस्थितीत जगायला शिकले होते आणि ते स्वतःला एवढंच सांगायचे की बघा, मी परिस्थितीचा गुन्हेगार आहे. आणि ते स्वतःला कधीच गुन्हेगार मानत नव्हते आणि ते तिथं छान चांगलं जगायला शिकले होते. ते कसं शिकले हे खरं म्हणजे आपल्याकडच्या मोटिवेशन गुरूंनी त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे की ते कुठून मोटिवेशन, ती अंतरप्रेरणा आणतात कुठून. कारण जगण्यासारखीच इथं काहीच नाही, अशा ठिकाणी माणसं स्वतः उभारी घ्यायला शिकतात. म्हणजे आपण त्या फिनिक्स पक्षाचं उदाहरण देतो की ज्याची पहिल्यांदा राख झाली आणि त्या राखेतून जन्माला आलाय. राखेतून जन्माला नाही ठीक आहे, पण पहिली राख झाली आहे महत्वाचं. पहिला तो शिल्लक राहिला नाही, पहिला तो संपून गेलाय, त्याच्या हाडामासाच्या चिंध्या झाल्यात. अशी माणसं, मी राख झालेली माणसं तिथं पाहिली. ती उभी राहतील त्या राहतील, पण ती मंडळी जी आहेत ती तिथं जगायला शिकतात. हा एक प्रकारचा अनुभव. एखादी केस स्टडी स्पेसिफिकली या विषयावरती? असे खूप आहेत. म्हणजे मला एक असा कैदी माहिती आहे की ज्याचं नाव होतं अश्रुकांत कांबळे. हे नाव मी पहिल्यांदाच त्याचं खरं नाव उघड करतोय. आता येरवडा जेल बाहेर येऊन धाराशिव जिल्ह्यात सन्मानाचं आयुष्य जगतो. या कैद्याने माझ्यावर इतका प्रभाव टाकला की तो जेव्हा जेलमधनं सुटला तेव्हा मी त्याची मुलाखत घेतली. वा, क्या बात. येरवडा जेलमध्ये हा व्यक्ती एक आदर्श आयुष्य कसं जगावं माणसाने, की सम्यक जीवन नावाचा शब्द गौतम बुद्धांनी जगाला दिला. हे सम्यक आयुष्य काय असतं त्याच्याकडनं शिकावं. हा मनुष्य दररोज रात्री 2:30-3:45 उठतो, देवपूजा करून एक अर्धा, सगळं शुचिर्भूत होऊन एक अर्धा तास देवपूजा करतो, 1 तास 1.5 तास व्यायाम करतो. पहाटे 5च्या सुमारास अख्खं जेल झोपलेलं आहे तेव्हा पद्मासनात डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला असतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याला जेव्हा काम दिलेलं असतं, दिलेली कामं नेमाने करत राहतो. दुपारी 4 वाजेपर्यंत त्याला जेलमध्ये टपाल टाकण्याचं काम दिलेलं आहे. अख्ख्या जेलमध्ये मिळून साधारण 10,000 स्टेप चालत असेल पठ्ठ्या. शाकाहारी साधं जेवण जेवतो. कुठल्याही सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. त्याच्या आसपास लोक गांजा ओढत असतात, हा पण त्याला काही फरक पडत नाही. हा विचलित होत नाही कशामुळे. काय आनंदित राहतो, गप्पा मारतो, लोकांच्या खुशीत राहतो. संध्याकाळी लवकर जेवतो ना 8 वाजता झोपी जातो. आणि त्या माणसाचं एकूणातलं सगळं त्याचं जेलमधलं आयुष्य पाहिलं की मोकळा वेळ मिळाला तर हा मनुष्य पुस्तक वाचेल, पोथ्या पुराणं वाचेल. मोकळा वेळ मिळाला तर हा माणूस लोकांच्या आनंदाने गप्पा मारेल. या माणसाला मी
14 महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये एकदाही कधी कोणाला शिवाय देताना पाहिलं नाही. जेलमध्ये असा व्यक्ती, असं चरित्र, अशी वर्तणूक खूप रेअर असते. असा व्यक्ती मुळात जेलमध्येच येतो हा कदाचित. हा बरोबर आहे. म्हणजे काही वेळा काय होतं माहितीये का तुम्हाला, तुम्ही मगाशी परिस्थितीचा रेटा शब्द वापरला. त्याच्या आयुष्यात काय झालं मला माहित नाही, मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. ते खरं आहे खोटं आहे, कारण शेवटी कसं आहे माहिती का, आपण काय चित्रगुप्त नाही लोकांचे हिशोब ठेवायला. आपण सामान्य माणसं आहोत. बरोबर. मला एवढंच वाटलं त्याचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर, की असं होऊ शकतं का की एखादा नॉर्मल माणूस एखाद्या रेअर सिच्युएशन मध्ये नॉर्मल नाही वागत. म्हणजे मी खूप नॉर्मल आहे, मी गाडी चालवते, मागणं येऊन कुठेतरी माझ्या गाडीला ठोकतो आणि मी फटकन उठून कोणाला तरी कानाखाली मारतो. असं होऊ शकतं का? होऊ शकतं माझ्या बाबतीत. मग हे जर माझ्या बाबतीत कानाखाली मारणं होऊ शकतं, तर दुसऱ्याच्या बाबतीत कुऱ्हाड उचलणं होऊ शकत असेल तर मला त्याच्यावर विश्वास बसायला पाहिजे. बरोबर. परंतु न्याय व्यवस्था अशा क्षणिक चुकांमधले गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती हळूहळू हळूहळू, म्हणजे महाभारतामधलं दुर्योधनाचं वाक्य आहे जो गांधारीला म्हणतो, जानामि धर्मम नचमेव प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमेव निवृत्ती. म्हणजे मी चांगलं काय, सत्य काय, न्याय काय ते जाणतो, पण तिथं मला जाण्याची इच्छा नाही. हो. मी वाईट काय आहे तेही जाणतो, पण त्यापासून मला परावृत्त व्हायची इच्छा नाही. जानामि अधर्मम नचमेव निवृत्ती. असा गुन्हेगार वेगळा. आणि कुठंतरी एक घटना घडली, म्हणजे उदाहरणार्थ महाभारतामध्ये कृष्णाचा सख्खा भाऊ मेहुणा, म्हणजे रुक्मिणीचा सख्खा भाऊ रुक्मी आणि कृष्णाचा सख्खा भाऊ बलराम, हे दोघ जण द्यूत खेळत बसले होते. त्या दोघांमध्ये वाद झाला. बलरामाचा स्वभाव कोपिट, रुक्मीचा स्वभाव कोपी. दोघांमध्ये वाद झाला. बलरामाने गदा उचलली रुक्मीच्या डोक्यात घातली. कृष्णाचा सख्खा मेवणा कृष्णाच्या सख्ख्या भावाच्या हातून मारला गेला. म्हणजे चांगल्या माणसाच्या हातून एखादी चूक होऊ शकते का? होऊ शकते. तर त्यामुळे सिच्युएशन. हा, पण त्या सिच्युएशन मध्ये तशा व्यक्तीला, आणि आम्ही मूलतः ज्याच्यामध्ये सराईत गुन्हेगाराची मानसिकता आहे किंवा ज्याला त्यातून परावृत्त व्हायची नाही, अशा लोकांमध्ये आम्ही फरक करत नाही. आजपर्यंत तुरुंग, कारावास किंवा कैदी हे खरं तर पिक्चरमध्येच पाहिले गेलेले आहेत. सो पिक्चरमध्ये दाखवला जाणारा कारावास किंवा कैदी आणि रियालिटी मधला कैदी म्हणजे सिमिलॅरिटीज आहेत का, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे? पिक्चरमध्ये फार वरवरचं सुपरफिशियल दाखवतात तो. ओके. म्हणजे इतका कोणी रिसर्च करून करतं असं मला खरंच वाटत नाही. म्हणजे मी पण वर्षानुवर्ष माझ्या मनात जे कैद्याची प्रतिमा होती ती पिक्चरचीच होती. बरोबर. मी उदाहरण सांगतो की पहिली चूक सगळ्या चित्रपट निर्मात्यांची, दिग्दर्शकांची, की सगळ्या जेलमधले कैदी तुम्हाला युनिफॉर्म मध्ये दिसतात. बरोबर आहे? बरोबर. आजच्या घडीला येरोडा जेलमध्ये जाऊन पहा, 6,700 किंवा 6,800 कैदी आहेत. तिथले 5,500 कैदी तुमच्या आमच्यासारखे शर्ट पॅन्ट घालून फिरतात. कारण अंडर ट्रायलला युनिफॉर्मच नाही. ही बेसिक गोष्ट आम्हाला कोणी चित्रपटांनी किंवा कोणी दाखवली नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्हाला प्रत्येक कैद्याला काहीतरी काम दिलंय, तो काहीतरी ठोकाठोकी करतोय, काहीतरी करतोय, कागद बनवतोय. पार घेतो. इथे शिक्षा कैदी सोडून इतर कोणाला कामच दिलं नाही. आम्हाला फक्त मोकाट फिरायला ठेवलंय. आम्ही फक्त पारावर बसायचं आणि चकाट्या पिटायचं, एवढंच काम आहे आम्हाला. आम्ही कधीच असं तुरुंग बघितलं नाही, की आम्हाला कोणीच असं तुरुंग दाखवला नाही. मला पुस्तक का लिहावं असं वाटलं, याचं कारण तेच आहे की म्हणले हे तर मी पण नाही माहिती, म्हणजे हे जर मला माहित नाही, काय होतं तुम्हाला सांगतो की मी जेल पाहिलीत का पाहिलीत. मी हैदराबादचं चंचलगुडा जेल पाहिलं, चेरलापल्ली जेल पाहिलं, मी येरोडा जेलला यापूर्वी 2 वेळा गेलो होतो. पण आमचं व्हायचं काय की आपण समजा युनिफॉर्म घालून येतोय किंवा आपण एका प्रोटोकॉलमध्ये येतोय, तर सगळं स्टेज मॅनेज आहे ना, सगळं सेट आहे ना. ऑडिटर. तर मग तुम्हाला काय होतंय, तुम्हाला नेते एका कोपऱ्यामध्ये हे 4 माणसांची भेट करून दिली बाबा. हा, म्हणजे मला आठवतंय की मला चेरलापल्ली जेलला हैदराबादच्या, त्यामध्ये मी महिला कारागृहामध्ये गेलो. त्या महिला कारागृहामध्ये गेलो होतो तेव्हा एक सरप्राईज
व्यक्तीला मला भेटता आलं ती म्हणजे ते अबू सलेमची गर्लफ्रेंड कोण होती ती मी नाव विसरलो. आणि झाला विषय असा की माझ्यासोबत एक IPS प्रोफेशनल होता. त्या आम्ही 20 की 22 परत नाही 27 वर्षाची पोरं होतो. आणि तो माझ्या कानातून म्हणला, जेलमध्ये एवढ्या सुंदर बायका. आणि तेव्हा बघितलं तर नंतर कळलं की ती व्यक्ती बोलली आमच्याशी, शी टॉक्ड इन इंग्लिश. पण मग काय व्हायचं की आणि मग तेव्हा कळलं आम्हाला की काय. पण असं होतं तिचंही असं बिचारीचं काय झालं. आता अबू सालेमची गर्लफ्रेंड शिक्का बसलेला, पासपोर्ट ऍक्ट मध्ये अटक झालेली. आता अबू सालेमनीच केला असेल तिचा फेक पासपोर्ट, ही तर फक्त तिच्यावर फ्लाय करून गेली होती. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं, ती अदरवाईज नॉर्मल व्यक्ती होती, बिचारी ती याच्यामध्ये फसली. आणि खरं सांगायचं पुन्हा कमिंग बॅक टू द सेम पॉइंट की महिला कारागृहामध्ये माणसांच्या राहण्याची लायकीची तुरुंग नाहीत तिथं. त्यामुळे कमिंग बॅक टू दिस की महिला कारागृह असो नाही तर पुरुषांची कारागृह असो, फार रिसर्च झालेला नाही. आणि मला काय वाटतं माहिती की त्याच्यामध्ये मी त्यांना दिग्दर्शकांना निर्मात्यांना दोष देत नाही. ते निर्माते दिग्दर्शक पण आमच्यासारख्याच लोकांकडे येत असतील, इन सर्व्हिस किंवा एक्स बरोबर ऑफिसर्स लोकांकडे. आमचंही नॉलेज लिमिटेड. त्यामुळे काय होतं माहिती का, विहिरीतल्या बेडकाला आकाश विहिरीच्या तोंडा एवढं दिसतं ना, मग तो तेवढंच आकाश समजतो. आम्ही पण विहिरीतच बेडकं होतो. तर आम्हाला त्यापेक्षा जास्त विषय माहीतच नव्हतं जेलचं. बाहेर आलो तेव्हा आम्हाला अख्खं आकाश उलगडलं, म्हणजे सॉरी आत गेलं तेव्हा. नाही, पण या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट अजून जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे VIP ट्रीटमेंट. आज आपण पाहतो की मोठमोठे नेते, अभिनेते, अगदी संजय दत्त आतमध्ये होते किंवा अशा अनेक राजकारणी मोठमोठे तुरुंगामध्ये असतात, त्या कारावासामध्ये जातात. तर मग यांच्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी व्यवस्था वेगळी असते का, आणि असेल तर ती का? 2 कारणासाठी मी सांगू शकतो ती व्यवस्था वेगळी असते. एक म्हणजे काही वेळा त्यांनाही धोका असतो, ओके. त्यांना सिक्युरिटी दिली पाहिजे. आणि त्यांना काय असतं, म्हणजे मान्य आहे काहीतरी त्यांच्यावर आरोप असेल किंवा मान्य आहे त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला असेल, काही असेल परिस्थिती, परंतु असं नाही ना की तो आयुष्यभर आत राहायला आलाय, तो बाहेरही जाणार आहे ना. समजा संजय दत्तला 5 वर्ष शिक्षा लागली, म्हणजे पण संजय दत्त काय आयुष्य काढायला नव्हता आला तिथं. बरोबर. ते कधीतरी 5 वर्ष त्याच्या आयुष्यात संपणार होते, पण त्याच्या नंतर त्याला जिवंत बाहेर जायचंय ना, एक 1 पीस जायचं ना बाहेर. पण मग काय होतं, तिथं कुठला तरी माथे फिरू आला ना, कोणी हल्ला केला तर कोण जबाबदार. राजकीय नेत्यांच्या बाबतीत तेच होतं. दुसरं कारण असंही असतं की काही वेळा ना राजकीय गुन्हेच्या बाबतीत सावध राहावं लागतं. पण आजकालचं वातावरण असं झालं की हे लोक सत्तेवर आले तर ते तुरुंगात जातात, आणि ते लोक सत्तेवर आले तर हे तुरुंगात जातात. मग ते गुन्हा केला म्हणून जातात का राजकीय सोयीसाठी जातात, हा संशोधनाचा मुद्दा. मी एकाला दोष देत नाही मी, कारण कसं आहे की कोणी म्हणेल क्रिया प्रतिक्रिया, पण कुठेतरी क्रिया झाली आहे, कोणीतरी Absolutely. प्रतिक्रिया होतीये. पण क्रिया जेवढी वाईट आहे तेवढी प्रतिक्रियाही वाईट आहे. त्यामुळे त्याला मी काही कुठं समर्थन करत नाही. मग त्यामुळे काय होतं, जेलर पण सावध असतो, म्हणतो हा आलाय, उद्या हा बाहेर जायचा, हा मंत्री होईल, पुन्हा याला आम्ही सॅल्यूट करणार, कोण लपड येईल. पूर्वी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोण? पूर्वी काय व्हायचं का, तामिळनाडूमध्ये हा प्रकार फार चालायचा की DMK AIDMK पक्ष. आता AIDMK राहिला नाही, पण बरोबर. जयललितांच्या काळातला एक किस्सा माझा बॅचमेट IPS सांगायचा मला, की काय व्हायचं की एक अण्णा पार्क नावाचं पार्क येतं चेन्नईमध्ये. त्या अण्णा पार्कमध्ये अण्णादुराईंचा पुतळा आहे. अण्णादुराई कोण, ते AIDMK चे संस्थापक, म्हणजे जयललितांचे राजकीय गुरु. जेव्हा AIDMK सत्तेवर असते तेव्हा अण्णा पार्क भरलेला असायचं, आणि जयललिता जे तिथं पूजल पुष्प अर्पण करायला जायच्या तेव्हा IPS अधिकाऱ्यांची अशी चढावड असायची की मी पहिला उभा आहे म्हणून. DMK सत्तेत असायचं ना, ते अख्खा अण्णा पार्क मोकळं, जयललिता एकटेच चालत येतात, 2-4 कार्यकर्ते ऐका. आणि जर एखाद्या IPS अधिकाऱ्याला ड्युटी लागली तरी तो घाबरायचा, न जाणो अण्णादुराईंच्या शेजारी माझा फोटो पेपरमध्ये छापून आला तर माझं आयुष्य, माझं करिअर बरबाद. तर त्यामुळं लोकही बिचकलेले असतात ना, कारण लोकही सावध भूमिका घेतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा बाबतीत त्यांच्या नजरेतून पाहिलं, कुणाच्या जेलरच्या, त्यांना काय दररोज भरताट येत राहते हो, तुम्हाला दृष्टीने नव्हे हो.
त्याचा धंदाच तो आहे. म्हणजे तुम्ही पोळीवाली बाई जी असते दररोज लाटत असते, तिला काय पोळी आज जास्त फुगली करपली तिला काय फरक पडत नाही. हो पण तसं ते न्याय व्यवस्था जी आपण म्हणतो, हा. मग प्रश्नचिन्ह उठतं या सगळ्यांमध्ये की न्याय व्यवस्थेवरती, की आपण न्याय व्यवस्था म्हणतो. आज परिस्थिती जर पाहिलं तर एखादं 50 रुपयाचं पाकिट, म्हणजे तुम्ही आज IPS अधिकारी म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, की जो 50 रुपयांचं पाकिट मारतो त्याला मात्र अगदी मरेपर्यंत मारलं जातं, आणि जो अगदी हजारो कोटींचा घोटाळा करतो त्याला अगदी कोणी हातही लावत नाही. हे बघा, म्हणजे जो 5,000 कोटीचा किंवा 50,000 कोटीचा घोटाळा करतो त्याला हात कोणी लावत नसेल तर ते कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे. 50 रुपयाचं पाकिट मारणाऱ्याला जर कोणी मारत असेल तर ते कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. का होतं? कारण ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याला वकील परवडतो. आता मी दुसऱ्या धंद्यात आहे ना. हा? मला एक विनोदी वाक्य वाचायला मिळालं की तुम्ही जर काळा डगला घालायचा असेल तर तुम्हाला दरोडेखोर व्हायची गरज नाही, तुम्ही त्यावेळी जास्त कमवू शकता. तर ते त्याला वकील चांगला मिळतो, मग तो छोट्या छोट्या गोष्टीत आरडाओरडा करतो. मला सांगा, सामान्य माणसाला आज पोलीस स्टेशनमध्ये वकिलाला भेटू दिलं जात नाही. बरोबर. श्रीमंत कैदी असेल तर कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन येतो आणि कोर्ट आदेश देतं की याला दर अल्टरनेट डेला अर्धा तास वकिलाला बोलायची परवानगी द्यावी. बरोबर आहे? सामान्य माणसाला मिळतं का? नाही मिळत. नाही मिळत. तसं त्यामुळं लोकांना कुणाला मारहाण होते, कुणाला टॉर्चर केलं जातं किंवा कुणाला न्याय डावलला जातो. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतात? जेव्हा यंत्रणेला विश्वास बसतो. यांनी कितीही फडफड केली तरी हा तो न्यायाच्या दरबारात जाऊन न्याय मागू शकणार नाही, म्हणून या गोष्टी होतात. कसं आहे, आपण अनेक मधल्या काळातल्या घटना पाहिल्या की अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचे हेड, उद्योजक, म्हणजे जेट एअरवेजचे मालक तुरुंगात आहेत. बरोबर. हा, किंवा सुब्रत राय मध्यंतरी तुरुंगात होते, किंवा तुम्ही आता हिची कंपनी बघा फेमस पुण्यामधली कुठली, अविनाश भोसले तुरुंगात होते. तर मग त्यामुळं असं होत नाही की अनिल अंबानींवर सध्या परिस्थिती वाईट आहे. अनिल अंबानींचा CFO तुरुंगात आहे. अनिल अंबानींनी 3 वेळा आतापर्यंत ईडीची समन्स नाकारली आहेत. आणि मला दाट शंका आहे की पुढचा कुठला उद्योगपती आत गेला तो अनिल अंबानीचं नाव निघेल. एवढी कांड करून ठेवली त्या लोकांनी. त्यामुळे काय होतंय, हे सोपं नाही आहे म्हणजे तितकं, पण हे मला मान्य आहे की त्यांच्याकडे वकिलांची फौज असल्यामुळं किंवा त्यांचे लागे बांधे म्हणा, वरद हस्त म्हणा, तुम्ही त्याला कसे शब्द वापरायचे, शुगर कोटिंग काय करायचं ते आपण बघू शकतो. पण या गोष्टीमुळं त्यांना प्रोटेक्शनची आशा जास्त आहे. आणि त्यामुळे आजही अशा लोकांना जर तुरुंगात टाकायची वेळ आली किंवा ते गेले तर त्याला आपण रूल म्हणत नाही, त्याला आपण एक्सेप्शन म्हणतो. म्हणजे गंमत आहे ते. खरं तर सर्वसामान्य इव्हन तरुण ऐकत असतील तर मला तरुणांना एक अपील करावंसं वाटतं यातनं, की तुम्ही काय बनायचं हे तुम्ही खरं तर आज विद्यार्थ्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. मी स्वतःला कुठे घेऊन गेलो पाहिजे. जसं म्हणतो ना की समुद्रामध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की जे छोटा मासा नेहमी म्हणजे छोट्या मासाला मोठा मासा खात आलेला आहे. सो तुम्ही छोटं बनायचं, म्हणजे स्वतःची व्हॅल्यू किती वाढवायची हे आता ज्यानं त्यानं ठरवायला हवं. तुम्ही जर वाट पाहत राहिलात की कोणीतरी येईल आणि मला मोठं करेल, मला कोणीतरी घेऊन जाईल, कोणीतरी अपलिफ्ट करेल, मला वाटतं की कोणी येणार नाही. तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजेत, स्वतःला मोठं केलं पाहिजेत, नाहीतर किड्या मुंग्यांसारखे तुम्ही असेच भरडले जाणार आहात. त्या अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक आहे. अल्केमिस्ट. अल्केमिस्ट मध्ये तो साधू जो त्या मुलाला भेटतो तो काय म्हणतो की व्हॉट इज द एम ऑफ वन्स लाईफ. मला ते एक्झॅक्ट वर्बॅटिम आठवत नाही. द पर्पज ऑफ लाईफ इज टू फाइंड हिज ओन डेस्टिनेशन. बरोबर आहे. बरोबर. जर इफ यू फेल टू फाइंड युअर डेस्टिनी विल थ्रो यू समवेअर. म्हणजे एकतर म्हणजे आपण म्हणतो की मी वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायचं काम करतोय आता, पण मला IAS बनायचं होतं. बरोबर ना. मला बनायचं होतं पण आय फेल टू फाइंड माय डेस्टिनी, म्हणून मला कुठेतरी फेकून दिलाय नियतीने, कुठेतरी किड्या मुंग्यासारखं. ही परिस्थिती सगळ्यांच्याच बाबतीत आहे. बट याची जाणीव असेल तर तुम्ही परिस्थिती बदलू शकता ना. हो, जाणीव अर्ली गोष्टी जाणीव म्हणजे तुम्हाला आज या पॉडकास्ट मधून आज मला पहिल्यांदा अनेक काही गोष्टी सत्य माहिती पडत आहेत, ऑडियन्सला काही माहिती पडत आहेत. बट अर्ली जर तुम्हाला गोष्टी समजल्या तर तुम्ही प्रिव्हेंट करू शकता स्वतःला. त्या म्हणजे घरात पाणी येणार आहे, पहिल्या मजल्यावर येणार आहे तर कदाचित मग आपण 5व्या मजल्यावर घर घ्यावं.
जर माहिती असेल पहिला मजला पाण्यात बुडतो पाणी आल्यावर, किंवा त्या भागात गरज घेऊ नका. हा गरज घेऊ नका. पण ही जाणीव कुठेतरी समाजाला झाली पाहिजे असं अगदी माझं मत आहे. अगदी अगदी. कारण आपण पूर्ण न्यायव्यवस्था बदलू शकत नाही. आज किती जरी म्हटलं, लोकशाही म्हटलं, तर लोकशाहीमध्ये काय चाललंय आणि जी परिस्थिती आपण पाहतोय, म्हणजे आपण बोटं दाखवून कधीच मला वाटत नाही की आपलं चांगलं होऊ शकेल. तुम्ही इतरांकडे बोटं दाखवण्यापेक्षा स्वतःची ताकद वाढवण्यावरती, स्वतःला एका उंचीवरती घेऊन जाण्यावरती प्रत्येकानं यातनं लर्निंग घेऊन मला वाटतं की पुढे जायला हवं. अगदी. कारण आजच्या या पॉडकास्टमधून मला असं वाटतं की लोकांनी शिकावं, काही इन्साईट घ्यावे आणि इतरांकडे बोटं दाखवून याच्यामुळे झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही, त्यानं करू दिलं नाही, ह्या ब्लेम करत बसण्यापेक्षा कुठेतरी एखाद दुसरं स्किल, कुठेतरी काहीतरी स्वतःची जबाबदारी घेऊन आपल्याला पुढं जाता येणं गरजेचं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की आपल्या अपेक्षा काय असतात आज लोकशाहीमध्ये, की गव्हर्नमेंटनं, सरकारनं हे द्यावं, सरकारनं ते द्यावं, सरकारनं अमकं करावं. मी म्हणतो की सरकार कोणामुळे बनलेलं आहे? सरकार म्हणजे नेमकं कोण? तर आपण. म्हणजे आपण देशाची जबाबदारी नाहीये, देश आपली जबाबदारी आहे. प्रत्येक माणसानं जर का स्वतःची जबाबदारी स्वीकारली तर कदाचित देश खूप उंचीवरती पोहोचलेला असेल. कारण ही जाणीव मला तुमच्या या सगळ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मला होते आहे की हे झालं पाहिजे. आत्ताची तशी परिस्थिती नाहीये. आता हे सगळे म्हणजे कागदावरती गोष्टी वेगळ्या आहेत, रियालिटीमध्ये गोष्टी वेगळ्या आहेत. हे बघा, तुम्ही आता मग जे बोललात की देश ही माझी जबाबदारी आहे, प्रत्येक गोष्ट देशाने माझी जबाबदारी घेणं योग्य नाही, या अर्थाने तुम्ही बोललात. मला एक सांगावं की मी आता मगाशी पोलिसिंग बद्दल बोललो. आम्हाला कशासाठी नेमलंय किंवा खात्याला कशासाठी नेमलंय की तुम्ही वाहतुकीचे नियम तोडलेत, तुम्हाला आत टाकायला किंवा तुम्हाला चलन पडायला, किंवा तुम्ही आयुष्याचे नियम तोडले, तुम्हाला आत टाकायला. बरोबर ना? पण आयुष्याचे नियम तोडण्यासाठीची जी प्रवृत्ती निर्माण होते, त्या प्रवृत्तीवर काय सरकारने नियंत्रण घातलंय का? मला म्हणजे जेलमध्ये गेला, पॉलिसीज तरी फायनली सरकारच बनवतं ना. करेक्ट आहे, पण सरकारने अशी पॉलिसी बनवावी की माणसाने किती राग आला पाहिजे याच्यावर पॉलिसी बनवावी का सरकारने? नाही. म्हणजे मी घरामध्ये मी आज जेवायला बसलो आणि जेवणात मीठ जास्त झालं म्हणून मी एवढं चिडावं, याच्यावर सरकारने पॉलिसी बनवावी का? त्याच्यावर नाहीच बनवाय. पण म्हणजे राग किती माणसाने करावा? बरं, मला एखादी रस्त्यात एखादी मुलगी दिसली तर मला ती किती आवडावी, त्यासाठी मी किती तिच्या मागं किती फिरावं, या सरकारने रिटर्न पॉलिसी बनवावी का? सरकार म्हणतं तिने जर कंप्लेंट केली तर तू आत, तिने नाही कंप्लेंट केली तर समजा तिला तू आवडतोस, विषय संपला, तुम्ही गोंधळ घाला. बरोबर आहे? त्यामुळे सरकार प्रत्येक ठिकाणी येऊ नाही शकत. पण असं काय, एक असा डोमेन आहे जो सरकारच्या पॉलिसीच्या बाहेरचा डोमेन आहे, ज्याला संस्कार आपण म्हणतो. अगदी, यू नेल्ड इट.